आज मुंबईतील लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक आहे. मेलबर्न कसोटीपूर्वी विराट कोहलीला मोठा धक्का बसलाय. ग्रोथ हबच्या गृहनिर्मितीसाठी म्हाडाने ॲक्शन प्लॅन आखलाय. अयोध्येने सर्व रेकॉर्ड तोडलेत. बेपत्ता झालेल्या विमानाच्या अवशेषांमधून खजिना मिळणार आहे. खोटे दाखले देणाऱ्या खेळाडूंवर कारवाई होणार आहे. बराक ओबामांनी 2024 मधील त्यांचे आवडते चित्रपट सांगितलेत. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 22 डिसेंबर, वार रविवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉकची. मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉकची घोषणा केली आहे, तर पश्चिम रेल्वेवर वसई रोड भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकचे वेळापत्रक जाणून घेऊयात. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 22 डिसेंबरला सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 वाजेपर्यंत असणार आहे. या काळात CSMT ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावर थांबणार आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी ठाणे, वाशी, नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 वाजेपर्यंत असणार आहे. या काळात पनवेल ठाणे, ठाणे वाशी, नेरूळ पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचं योग्य नियोजन करावं, असं आवाहन करण्यात आलंय. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री उशिरा म्हणजे रविवारी पहाटे 12:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक कालावधीत विरार, वसई रोड, बोरिवली, भाईंदर स्थानकांदरम्यान सर्व धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवल्या जाणार आहेत. तसंच अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी सहकार्य करावे, असं आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे विराट कोहलीला बसलेल्या एका धक्क्याची. मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. खरं तर सुमारे 9,000 किलोमीटर दूर बेंगळुरू नागरी समितीने आग सुरक्षा उल्लंघनाच्या तक्रारीवरून विराट कोहलीच्या 18 कम्युन पबला नोटीस बजावली आहे. चिन्नास्वामी स्टेडियम जवळील कस्तुरबा रोडवरील रत्नम्स कॉम्प्लेक्सच्या 6व्या मजल्यावर असलेल्या या पबवर अग्निसुरक्षा अनिवार्य उपायांची अंमलबजावणी न करता किंवा अग्निशमन विभागाकडून मान्यता प्रमाणपत्र न घेता चालवल्याचा आरोप आहे. सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश यांनी केलेल्या तक्रारीनंतर BBMPची नोटीस आली आहे, ज्यांनी दावा केला होता की अग्निसुरक्षा उपायांच्या अभावामुळे धोका निर्माण होऊ शकतो. 18 कम्युनचे व्यवस्थापन मागील सूचना असूनही प्रतिसाद देण्यात किंवा सुधारात्मक कारवाई करण्यात अयशस्वी ठरलेत. नागरी संस्थेने आता आस्थापनेला स्पष्टीकरण देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली आहे. अनुपालन सुनिश्चित न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय. कोहलीच्या मालकीचे पब अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. जूनमध्ये बेंगळुरू पोलिसांनी 18 कम्युन तसेच MG रोडवरील इतर आस्थापनांविरुद्ध विहित तासांपेक्षा जास्त काम केल्याबद्दल FIR दाखल केला होता. रात्री उशिरा परिसरात मोठ्या आवाजात संगीत वाजत असल्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली होती. 18 कम्युनच्या बेंगळुरू शाखेचे उद्घाटन डिसेंबर 2023 मध्ये झाले. दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोलकाता यांसारख्या इतर मोठ्या शहरांमध्ये त्याच्या शाखा आहेत. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे म्हाडाबाबतची. मुंबईसह MMR क्षेत्रात केंद्र सरकारकडून उभारल्या जाणाऱ्या ग्रोथ हबसाठी पुढील 6 वर्षात 30 लाख घरे उभारावी लागणार आहेत. त्यापैकी 8 लाख घरे एकट्या म्हाडाकडून उभारली जाणार आहेत. त्यासाठी म्हाडाकडून ॲक्शन प्लॅन तयार केला जातोय. त्यानुसार जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, समूह पुनर्विकास, म्हाडाच्या जागेवर नवीन गृहप्रकल्प राबवणे,
खासगी विकासकाकडून प्रीमियमच्या रूपाने मिळणारी घरे अशा तब्बल 8 लाख घरांचा म्हाडाने आराखडा तयार केलाय. त्याला चालना देण्यासाठी म्हाडाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाची गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून निवड केली. त्यानुसार येथे वेगवेगळ्या उद्योगांबरोबरच IT सेक्टर, सेवा क्षेत्र विकसित केले जाणार आहे. त्यामुळे या ग्रोथ हबमध्ये कामासाठी येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सहजपणे परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी या भागात म्हाडा 8 लाख परवडणारी घरे उभारणार आहे. त्यामध्ये विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या चाळींच्या पुनर्विकासातून सुमारे 2,50,000, समूह पुनर्विकासातून 1,50,000, खासगी विकासकांकडून प्रीमियमच्या माध्यमातून 2.5 ते 3 लाख घरे उपलब्ध करण्याचे नियोजन असल्याचे म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी सांगितलंय. ग्रोथ हबमध्ये खासगी विकासकांनी 20 लाखांहून अधिक घरे उभारणे अपेक्षित आहे. म्हाडाने नुकत्याच घेतलेल्या बैठकीला जवळपास 25हून अधिक विकासकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे पुढील काळात कोण किती घरे उभारू शकते याचा अंदाज घेण्यासाठी म्हाडा डॅशबोर्ड सुरू करणार आहे. त्यामध्ये विकासकांनी आपले हाऊसिंग प्रकल्प आणि त्या माध्यमातून किती घरे उपलब्ध होणार याची माहिती नोंदवता येणार आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे अयोध्या राम मंदिराची. ताजमहाल हे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असले तरी 2024 मध्ये अयोध्येने सर्व विक्रम केलेत. पर्यटनाच्या बाबतीत ताजमहालला मागे टाकत अयोध्येने UP-मध्ये नवा विक्रम केलाय. 2024 मध्ये अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांची संख्या ताजमहालपेक्षा जास्त होती, ज्याचे प्रमुख कारण राम मंदिर मानले जाते. उत्तर प्रदेशने जानेवारी ते सप्टेंबर 2024 दरम्यान उल्लेखनीय 476.1 दशलक्ष पर्यटकांना आकर्षित करून नवीन पर्यटन विक्रम प्रस्थापित केलेत. या कालावधीत अयोध्येमध्ये 135.5 दशलक्ष देशी पर्यटक आणि 3,153 आंतरराष्ट्रीय पर्यटक आले. पॉडकास्टची 5वी बातमी आहे एका विमानाची. विमान वाहतुकीच्या इतिहासातील सर्वात मोठे रहस्य असलेल्या MH370च्या बेपत्ता होण्याच्या 10 वर्षांनंतर त्याचा शोध पुन्हा सुरू करायची घोषणा करण्यात आली आहे. मलेशियाचे परिवहन मंत्री अँथनी लॉक यांनी घोषणा केली की 2014 मध्ये गूढपणे गायब झालेल्या मलेशिया एअरलाइन्सच्या MH370 फ्लाईटचा शोध पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने $70 दशलक्ष प्रस्तावास सहमती दिली आहे. ओशन इन्फिनिटी सोबत 18 महिन्यांच्या करारानुसार ऑपरेशन पुन्हा सुरू होणार आहे. US आधारित रोबोटिक्स कंपनी ओशन इन्फिनिटीला विमानाचा ढिगारा सापडल्यानंतर आणि परत मिळाल्यावरच पैसे दिले जातील. या टेक्सास स्थित कंपनीने जानेवारी ते एप्रिल दरम्यान शोध सुरू करण्याची योजना आखली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातून. काही वर्षात इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, प्रत्येक राज्यातील क्रिकेट असोसिएशन ते जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वयाची अट असते. बोन टेस्टची पूर्तता करावी लागते. मात्र वयाचे खोटे दाखले देत काही खेळाडू खेळत असल्याचे उघड झाल्याने अशा खेळाडूंवर कडक कारवाई करण्यात यावी असा ठराव रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आलाय. जास्त वयाचे खेळाडू आपल्या वयाचे खोटे दाखले आणि पुरावे सादर करून स्पर्धेत सहभागी होतात. त्याला आळा घालण्यासाठी तसेच दाखल्यात फेरफार करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी हा निर्णय घेतलाय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची. आता 2024 हे वर्ष संपायला आलंय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने या वर्षाला निरोप दिलाय. या वर्षी त्यांना आवडलेल्या काही चित्रपटांची यादी त्यांनी शेअर केली आहे. त्यात एका मराठी अभिनेत्रीच्या सिनेमाचा देखील समावेश आहे. बराक ओबामा यांनी 2024 संपताना एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी 10 चित्रपटांची यादी देत हे चित्रपट प्रेक्षकांनीही पाहण्यासाठी सुचवलेत. त्यांनी ही यादी शेअर करत लिहिलं, यावर्षी रिलीज झालेले हे काही चित्रपट आहेत जे लोकांनी पाहावे असं मी सुचवतो. तर हा भारतीय चित्रपट आहे ऑल वी इमॅजिन ॲज लाईट. लोकप्रिय मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. हा चित्रपट अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना देखील आवडला आहे.
हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.